तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्यानं रांगत. कृष्ण केवळ रांगत होता आणि रांगतानाच सांगितलं आई मी माती खाली नाही. आता इथं बसलेल्या महिला मंडळी एक उत्तर द्या, आपलं रांगणारं मूल साधारण किती महिन्याचं असं? मुलं झाले ना सगळ्यांना? हा, मग असं असं बोलत चला जरा, कारण बोलल्यानंतर बोलणारी माणसं मला फार आवडतात. हा, आणि बसल्यानंतर बघा, ते 7-8 महिन्याचं रांगणारं मूल कधी बोलतं का? त्याला बोलता येत नाही. पण कृष्ण रांगता रांगता बोलत होता, सांगत होता आई मी माती खाल्ली नाही. बैराम दादा खोटं बोलतोय, सगळे गोपाळ खोटं बोलतायत. यशोदा माता म्हटली कृष्णा सगळे खोटं बोलतात मी मान्य करते, पण बाळा तुझ्या तोंडाला माती लागली त्याचं काय? नून मारावया तिने उगारिली काठी आणि भुवन ते कोटी 14 एके. ते रांगणाऱ्या मुलाच्या तोंडामध्ये आमच्या यशोदा मायेला 14 भुवनांचं दर्शन झालं. हे सगळं कशा करता सांगितलं माहितीये? जिचा मुलगा आहे तिला सुद्धा तो किती मोठा हे कळालं नाही. तुकोबरे म्हणतात तो भगवान परमात्मा आपल्याला कसा काय कळणार? कारण का तर तुकोबरे म्हणतात त्या देवाचं आपण वर्णन करू शकत नाही, एवढा प्रभू भावे. आता एवढा म्हणजे नेमका केवढा? कितीही मोठा असू द्या, मनामध्ये फक्त भगवान परमात्म्याविषयी काय महत्वाचं आहे? भाव महत्वाचा आहे. बघा आता एक उदाहरण, एक एवढा या शब्दावर एक उदाहरण आठवलं म्हणून सांगते. एका गावात एक जावई आपल्या सासूरवाडीला गेला. सासूबाईनं त्याच्याकरता पुरणपोळी सार भात असं 5 पक्वान्नाचं भोजन तयार केलं. भोजन वगैरे तयार झालं, तो जावई बापू आला. आता आल्यानंतर सासूबाईने आपल्या जावयाकरता मस्तपैकी भजी कुरडया सगळे पदार्थ तिने केले. आता त्यांनी भजी म्हणजे जावयाचा सगळ्यात आवडीचा पदार्थ. मग आता गडबडीमध्ये सासूबाईंनी जावयाला सगळे पदार्थ वाढले, पुरणपोळी सार भात कुरडे बिरडे सगळं वाढलं, पण जावयाला भजीच काय वाढले नाही. आता जावयाच्या आवडीचे काय होते? भजे. मग जावयाने विचार केला, सासूबाईनं आपल्या करता तर टोकरी भरून भजे काढून ठेवलेत आणि सासूबाईच्या लक्षात नाही, सासूबाई भजे देत नाही. अर्ध जेवण झालं, पोटामध्ये घासच उतरत नव्हता, कारण लक्ष फक्त कशावर? तुमचं नका जाऊ देऊ म्हणजे झालं. हा, लक्ष फक्त त्याचं भजनवरच होतं. अक्षरशः त्याला घास गिळत नव्हता. शेवटी म्हणतो मामी अहो रस्त्यामध्ये येताना आम्हाला एवढा मोठा साप दिसला, एवढा मोठा साप दिसला. ती सासूबाई म्हटली केवढा मोठा? तो म्हटला काय सांगू मामी, तुमच्या मुलीचं कुंकू बळकट म्हणून मी वाचलो, पाय देता देता राहिलो, एवढा मोठा साप बघितला. सासूबाई म्हटली जाबाई बापू अहो सांगा तरी केवढा मोठा साप बघितला? तो म्हटला मामी माझ्यापासून तर त्या भाज्याच्या ताटा इतका. आलं का लक्षात? किती मोठा सांगू शकत नाही. म्हणून जावयाची दाचत अशी आहे, तुम्ही त्याला किती खायला द्या किती प्यायला द्या, पण जावयाचं मन कधी तृप्त होत नाही. जावई कसं आहे माहितीये? जावयाची जात कुंपणा वरचा दोडका, पोटाची दिली मैनादारी झुंजतो येडका. जावयाची जात मठा मुगाची पेरणी, पोटाची दिली मैना त्याची उगीर बोलणी. काय म्हटले? आपला जावई कसा आहे? जावयाची जात मठा मुगाची पेरणी आणि पोटाची दिली मैना त्याची उगीर बोलणी. कितीही जरी सासू सासऱ्यांना बोलला त्यांना गप्प बसावं लागतं. का? कारण आपली मुलगी त्या घरात दिलेली असते. म्हणून सांगत काय होती? एवढा म्हणजे केवढा, ज्याचं वर्णन आपण करू शकत नाही. तुकोबारे म्हटले भगवान परमात्म्या करता फक्त भाव महत्वाचा आहे. देव कुठे राहतो माहितीये? न काष्टी विद्यतो देवो न पाशाने च मृन्मये, भावी ही विद्यतो देवो तस्मात् भावई कारणम. देवा करता महत्वाचा आहे तो शुद्ध भाव. जो अर्जुन 24 तास देवाच्या संगतीमध्ये राहत होता, त्या अर्जुनाला सुद्धा भगवान परमात्मा कसे किती मोठे हे कळालं नाही. एक दिवस अर्जुनाला भगवंताच्या विश्वरूपाचे डोहाळे लागले होते. आता अर्जुन भगवंतांना सारखा आड पडद्याने बोलू लागले, आमच्या देवाला माझा भक्त काय म्हणतोय देवाला सांगायची गरज नाही. मंदिरात गेल्यानंतर अजिबात त्याच्याकडे काही मागायचं नाही. आपण मंदिरामध्ये गेलो आणि देवाने आपला चेहरा बघितला, त्याला लगेच समजते याला काय पाहिजे. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर विश्वी विश्वंभर, परिहाराची न लगे परिहे अनावर, परिहे अनावर आवरितावरी आवरितावरी, अवसान ते घडी अवसान ते घडी पूर्ण
न सांगता तुम्हा कळू येते अंतर, न सांगताही भक्ताच्या मनातला जाणणार तो मन कवड्या. एक दिवस अर्जुनाला भगवंताच्या विश्वरूपाचे डोळे लागले. अर्जुन भगवंतांना सारखा आडपडद्यानं बोलू लागले. देवाच्या लक्षात आलं याला मला बघायचंय. भगवंत अर्जुनाकरता विश्वरूप नटले आणि त्या विश्वरूपाने अर्जुनाचे डोळे दिपले. अर्जुन भगवंताकडे न पाहता गुडघ्या डोके घालून बसला आणि ही अडचण देवाच्या लक्षात आली. देव म्हटले, अर्जुना अरे मला पाहण्याकरता तेवढी योग्यता पाहिजे. म्हणून देवानी अर्जुनाच्या प्रत्येक रोमारोमावर डोळे दिले आणि एक एक डोळा सूर्यापेक्षाही तेजस्वी, पण तरी सुद्धा अर्जुन भगवंतांचं विश्वरूप पाहू शकला नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देव केवढा असेल, देव केवढा असेल याचं माप मजबळ नाही अभंगाचे. एवढा प्रभू भावे हा, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, प्रभू एवढा प्रभू भावे.
एवढा प्रभू भावे, तेने संपुष्टी राहावे. तुकोबरे म्हणतात आमचा एवढा मोठा देव आहे. किती मोठा? अर्जुनाला 1000 डोळे दिले बघता आला नाही एवढा मोठा देव. पण जनाबाईच्या भक्तीसाठी किती छोटा झाला माहितीये. जनाबाई जर जात्यावर दळण दळायला बसली ना, देवही यायचा आणि जनाबाईला जात्यावर दळण दळू लागायचा. एक दिवस देव जनाबाईला दळण दळू लागण्याकरता आले. जनाबाईने सांगितलं, देवा तू रोज मला दळण दळू लागण्याकरता येतो, देवा आज दळण दळताना माझी एक अट आहे. देव म्हटला, काय ग जणी? जनाबाई म्हटली, आज आपण दोघांनी पण जात्यावर ओवी म्हणायची. मी पुढे म्हणते आणि तू सेम टू सेम माझ्यासारखं म्हणायचं. जनाबाईनं ओवी गायला सुरुवात केली. पांडुरंग माझा पिता ग, पांडुरंग माझा पिता. देवानं पाठीमाग म्हणावं, पांडुरंग माझा पिता ग, पांडुरंग माझा पिता. जनाबाईनं म्हणावं, पुंडलिक माझा बंधू ग, पुंडलिक माझा बंधू. देवानं म्हणावं, पुंडलिक माझा बंधू ग, पुंडलिक माझा बंधू. पुन्हा जनाबाईनं म्हणावं, रखुमाबाई माझी माता ग, रखुमाबाई माझी माता. आणि देवानं तेच म्हणावं, रखुमाबाई माझी अरे तुला काही वेळ लागलं का? म्हटले काय झालं? रखुमाबाई तुझी माता का बायको? इतका देव जनाबाईच्या भक्तीसाठी वेडा व्हायचा. जनाबाईची भक्ती किती महत्वाची बघा. माझी जनाबाई तिनं रात्रंदिवस त्याचं चिंतन केल्यामुळे देव तिला कामात मदत करू लागायचा. नवे तो देव जनाबाईच्या घरी काय करायचं माहितीये? झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी, भरी चक्र पाणी केर भरी चक्र देवानं केर भरावा. इतका मोठा जनाबाईचा अधिकार. आणि म्हणून बघा इतका मोठा अधिकार होता. कधी कधी जनाबाई देवाशी भांडण सुद्धा करायची. भांडण करून देवाला शिव्या द्यायची. आणि शिव्या देऊन काय म्हणायची माहितीये? अरे काळ्या विठ्यामुळं मायेच्या कारट्या, तुझी रांडरणकी झाली जन्म सावित्री पिढाली आली. तुझे गेले मडे तुला पाहुनी काळ रडे, उभी राहुनी अंगणी शिव्या देती दासी जनी. अंगणात उभी राहायची आणि जोर जोरात शिव्या द्यायची. म्हणायची अरे काळ्या तुझी रान रणकी झाली. असा प्रयोग आपण फक्त करा बरं महिला मंडळ. शेजारणीला असं काही करू नका, तुमच्या डोक्याला एकही केस राहणार नाही. ती जनाबाई होती. देवा करता महत्वाचा आहे तो भाव, देवा करता गरज आहे ती भावाची. एवढा मोठा प्रभू आमच्या जनाबाईने पकडला. कसा पकडला? त्याच्या गळ्याला दोर बांधला. कशाचा दोर? भावाचा दोर. एवढा मोठा प्रभू आमच्या यशोदा मातेनं पकडला. कसा पकडला? त्याला उखळाला बांधलं. कशाच्या जोरावर? भावाच्या जोरावर. माझी माऊली म्हणते, भाऊ बळे आकडे एरवी नाकडे, भाऊ बळे आकडे एरवी नाकडे. Oh
बळे आकळे एरविना कळे करतडी आवळे तैसा हरी. ज्ञानोबाराय म्हणतात भावाशिवाय तुम्हाला देवाची प्राप्ती होणार नाही. मनामध्ये भगवान परमात्म्याकरता भाव फार महत्वाचा आहे. आणि म्हणून शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. ज्या दिवशी माणसाचा भाव शुद्ध होतो ना त्या दिवशी आपल्याकरता भगवान परमात्मा आपल्यापासून कधीच दूर राहत नाही. जीवनामध्ये फक्त त्याचं नामचिंतन त्याच्यावर भाव ठेवणं फार महत्वाचं आहे. आता माझा भगवान परमात्मा हा फक्त भावाचा भुकेलेला आहे. एक सुंदर उदाहरण सांगते बघा. एक दिवस स्वयंवराचं स्वयंवर चालू होणार होतं सीता मातेचं प्रभू रामचंद्रांचं. आता प्रथमतः दोघ जण एकमेकांच्या समोर आले. पहिला हार पहिला हार प्रभू रामचंद्रांनी सीता मातेच्या गळ्यामध्ये घातला. आता नंबर आला सीता मातेचा. आता सीता माता प्रभूंच्या गळ्यात हार घालत होत्या. त्यांचा उंची जास्त असल्यामुळे आणि सीता मातेची उंची कमी असल्यामुळे त्यांचा हात काय त्यांच्या गळ्यापर्यंत जात नव्हता. आजूबाजूचे ऋषी मुनी म्हणायचे प्रभू थोडेसे वाका, प्रभू थोडेसे वाका. प्रभू रामचंद्र म्हटले नाही, अहो तुम्ही वाकले नाही स्वयंवर पूर्ण होणार नाही. प्रभू थोडेसे वाका. प्रभूंनी उत्तर दिलं मी इथे वाकणार नाही, जगाच्या पाठीवर कुठेही वाकेल पण सासूरवाडीत मात्र वाकणार नाही. काय म्हटले? कारण ते म्हटले एकदा का माणूस सासूरवाडीत वाकला का त्याला मरेपर्यंत वाकावंच लागतं. ऐकलं ना तुम्ही सगळे जावई आहात. हा बघा काय ते म्हटले सासूरवाडीत एकदा का माणूस वाकला त्याला कायमचं वाकावं लागतं, मी वाकणार नाही. आजूबाजूचे ऋषी मुनी म्हटले प्रभू तुम्ही वाकले नाही स्वयंवर पूर्ण होणार नाही. प्रभू म्हटले मी वाकणारच नाही. काय करावं सगळीकडे प्रश्न निर्माण झाला. तेवढ्यात वसिष्ठ मुनींनी आपल्या लक्ष्मणाला संकेत केला आणि सांगितलं जा म्हणे प्रभूंचे जाऊन पाय धर. लक्ष्मणजी पळत आले आणि प्रभू रामचंद्राचे पाय धरले. पाय धरल्याबरोबर प्रभू रामचंद्र त्याला उठवण्याकरता खाली वाकले. म्हटले लक्ष्मणा अरे उठ, ही काय पाया पडायची जागा आहे. प्रभू रामचंद्र थोडेसे खाली वाकल्याबरोबर सीता मातेनं प्रभूंच्या गळ्यामध्ये हात घातला. स्वयंवर पूर्ण झालं. आता मला सांगा प्रभू रामचंद्र वाकले बायकोच्या समोर की भावाच्या समोर? पुरुष मंडळ कुणाच्या? भावाच्या समोर. तुम्ही कुणाच्या समोर वागता? भावाच्या की खरं सांगा कुणाच्या? आलं माझ्या लक्षात, काही सांगू नका कारण का तिच्या पुढे आपलं काही चालत नाही. म्हणून बघा मनातला भाव तो त्यांचा सक्का भाऊ सुद्धा होता आणि त्याच्या मनात प्रभू रामचंद्राविषयी भाव सुद्धा होता. म्हणून भगवान परमात्म्या करता काय महत्वाचं आहे? भाव थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर भाव भक्ताचा स्वधर्म. भगवान परमात्म्यावर एकनिष्ठ भाव तुम्ही ठेवा. आणि म्हणून तुम्हाला जायचंय देवाच्या गावाला जाऊ देवाची या गावा. संसारातल्या माणसाच्या आपण ज्या वेळेला कुठेतरी पाहुणे म्हणून जातो पाहुण्यासारखं 1-2 दिवस राहिलं तर बरं वाटतं. नाहीतर एखादी मुलगी जर आपल्या घरी आली माहेरी आली
तिची सासू तिची ननंदबाई म्हणजे तिची भाऊजाई तिला जास्त दिवस सहन करत नाही. 2 दिवस झाले आणि तिसऱ्या दिवशी घरातले भांडे पडायला लागले का नंदेनं तिथं थांबायचं नाही का? कारण तिच्या बापाचं जरी घर असलं तरी आपली भाऊजाई आपल्याला जास्त दिवस सहन करत नाही. कुठे किती दिवस राहावं कसं राहावं याला फार मान मर्यादा आहे. एक सुंदर उदाहरण सांगते बघा. एका गावात एका मुलाचं नवीन लग्न झालं आणि अधिक मास जवळ आला होता आणि योगायोगाने त्याला तुम्ही धोंड्याचा महिना म्हणता का? माहिती का धोंड्याचा महिना? आता आलाय ना अधिक मास बघा. मग आता अधिक मास जवळ आला होता आणि मग तिच्या आईनं तिच्या नवऱ्याला सांगितलं म्हणे अहो आपल्या मुलीचं आत्ताच लग्न झालंय, आपण असं करू योगायोगाने धोंड्याचा महिना आलाय, आपल्या जावई बापूला मुलीला जरा धोंडे जेवणाकरता बोलून घेऊ, एखादा ड्रेस देऊ, एखादी अंगठी देऊ, जेणेकरून आपला जावई खुश होईल आणि आयुष्यभर मुलीचा चांगला सांभाळ करेल. आता पत्र पोहोचल्यानंतर धोंडे जेवणाला बोलवले म्हटल्यानंतर तो जावई आला सासूरवाडीला एकटाच आला. सासूबाईने विचारलं आमची मुलगी, त्यानं सांगितलं घरी फार काम आहेत ती आली नाही, मी आलोय ना, काय धोंडे जेवण करायचे माझ्याकरता करा. सासूबाईने पाचशे पकवानाचं भोजन वगैरे तयार केलं. सासरी बुवाने एक ड्रेस दिला. नवीन लग्न झाल्यानंतर अंगठी देतात ना, एक सोन्याची त्याला अंगठी दिली. आता त्यानं विचार केला, नवीन लग्न झालं होतं त्याला जास्त अनुभव नव्हता. त्याने विचार केला की अरे सासूरवाडीला आल्यावर म्हटलं किती मजा आहे, पाचशे पकवानाचं भोजन मिळतं, वरून ड्रेसही मिळतो, वरून अंगठी सुद्धा मिळते, म्हटलं घरी कशाला जायचं, आता म्हटलं इथंच राहून घेऊ. असा त्यानं मनामध्ये विचार केला. 5 दिवस झाले, 7 दिवस झाले, 10 दिवस झाले, जावई जायलाच तयार होत नव्हता. अक्षरशः सासरी व त्याच्या जवळ गेले आणि सांगितलं जावई बापू मला वाटलं तुम्ही धोंडे जेवणा करता आलात, 2 दिवस राहाल, 5 दिवस राहाल, 10 दिवस झाले तुम्ही जायलाच तयार नाही, घरचे लोक तुमची वाट बघत असतील ना. त्यानं सांगितलं सासरी बुवा तुम्हाला जर माझ्या घरच्या लोकांची जर काळजी वाटत असेल आपण असं करू माझ्या घरच्यांना पण इकडेच राहायला बोलून घेऊ. सासरा म्हटला हा घरच्यांचा पण वशिला लावायला बघतोय, हे काय जाणार गिऱ्हाईक दिसत नाही. मग आता काय करावं म्हटले, जावई जरी असला कसा का होईना त्याला म्हटले घराच्या बाहेर काढला पाहिजे. मग दोघा नवरा बायकोनी दिवसभर प्लॅन केला. म्हटले काय करायचं, कशाने आपला जावई घराच्या बाहेर जाईल. मग दोघा नवरा बायकोनी प्लॅन केला. त्याने सांगितलं बघ आज रात्री तू जावया करता म्हटले 5 पक्वान्नाचं भोजन तयार करायचं, पण एकाही भाजीमध्ये मीठ टाकायचं नाही. आपण 3 जण जेवायला बसलो, पहिला घास मी घेणार आणि मी तुला म्हणणार का ग भाजीत मीठ कमी टाकलं, तू लगेच मला उलट बोलायचं. तू मला उलट बोलली का मी तुला मारायला धावणार. पूर्वीच्या काळी लाईटी नव्हत्या, त्या रॉकेलच्या बत्त्या किंवा चिमण्या असायच्या. तू काय करायचं, ती बत्ती ती चिमणी फुकून द्यायची आणि बाहेर पळून जायचं. अंधाराचा फायदा घेऊन म्हटला मी जावयाचा चांगलाच काटा काढतो. असा दोघांना बरोबर कोणी प्लॅन केल्या. बिचाऱ्या जावयाला काहीच माहिती नाही. आता जावयाचं आजची रात्र म्हणजे शेवटचं भोजन, 5 पकवानाचं भोजन बनवलं. 3 जण असे जेवण करण्याकरता बसले. पहिला घास सासऱ्यानं घेतला आणि तिला म्हणतो का ग तुला कळत नाही का, जावई जेवायला बसलाय आणि एका भाजीत मीठ नाही, तुला अक्कल नाही का. ती म्हटली का हो जावयाच्या देखत माझी तुम्ही अक्कल काढता, तुम्हाला अक्कल आहे का. त्याला असा राग आला. तो म्हटला का ग जावयाच्या देखत तू माझी अक्कल काढते, तू माझी अक्कल काढते. नवऱ्यानं सांगितल्याप्रमाणे जो नवरा मारायला धावला उठल्याबरोबर तिनं पहिली बत्ती फुकली आणि बाहेर पळून गेली. विश्व दारिद्र्य मरेपर्यंत तुझ्या जवळ धन पैसा संपत्ती कधी येणार नाही असं तुझ्या नशिबात लिहिलेलं आहे. जे आपल्या कपाळावर आहे ते कोणी पुसू शकत नाही. ज्ञानेश्वरी त्याचं वर्णन आले. लल्लाटीचे लिहिले तरी कदा न जाय पुसिले, तैसे काळे गोरे पण पुसो न जाय. मग सुदामदेव भगवंतांना भेटण्याकरता निघाला. फाटके कपडे घातलेले द्वारकेच्या राजमहालापर्यंत गेला. द्वारपालाने अडवलं, सांगितलं कुठल्याही भिकाऱ्याला राजमहालामध्ये प्रवेश करता येणार नाही. सुदामानं सांगितलं द्वारपालांनो माझ्या कपड्यांवरून तुम्हाला मी भिकारी वाटत असेल, पण अरे मी देवाचा सख्खा मित्र आहे. जरा त्या देवाला जाऊन माझं नाव सांगा. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, किधर पे सुदामा गरीब आ गया है, किधर पे सुदामा गरीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो,
देवाला जाऊन फक्त माझं नाव सांगा. एक द्वारपाल गेला, सांगितलं देवा अहो तुम्हाला भेटायला कोणीतरी सुदाम आलाय हो. सुदाम्याचं नाव ऐकल्याबरोबर माझे भगवान परमात्मा चालले नाही, वरच्या मजल्यावरून जे उडी मारली डायरेक्ट सुदाम देवाच्या जवळ. सुदाम देवाचे फाटके कपडे तुटकी चप्पल पाहून देव रडू लागले. मी तर द्वारकेचा राजा झालोय, माझ्या मित्राला घालायला कपडे नाही, पायात घालायला चप्पल नाही. देवाला फार वाईट वाटलं. काही लोकांना सांगितलं जा माझ्या सुदाम्याकरता नवीन कपडे घेऊन या. देवानं आपल्या हाताने सुदाम देवाला स्नान घातलं, त्याला नवीन कपडे घालण्याकरता दिले. आणि ज्या वेळेला माझ्या भगवान परमात्म्यानं सुदाम देवाच्या कपाळावर गंध लावण्याकरता असं बोट फिरवलं, देवाचं बोट त्याच्या कपाळावर फिरल्याबरोबर सुदाम देवाच्या कपाळावरची दरिद्रीची रेषा पुसली आणि तिकडे सुदाम नगरी सोन्याची. देवाचा हात आहे तो. देवाचा हात जर माणसाच्या नशिबावरून फिरला माणसाचं नशीब सुद्धा बदलतं. म्हणून माझ्या भगवान परमात्म्याने त्याचा भाव बघितला, सगळा गाव सोन्याचा करून दिला. एकाने भगवंताकडे बायको मागितली, देवा तुझ्यासारखी मला बायको पाहिजे. भगवंत अर्जुनाची बायको सुद्धा झाली. एकाने भगवंताकडे मुलगा मागितला, देवा तुझ्यासारखा पुत्र आमच्या पोटी जन्माला आला पाहिजे. त्या माझ्या संत माझ्या वसुदेव देवकीच्या पोटी भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आले. पुरवी धारावी ती इच्छा. संत महात्मे म्हणतात आपण ज्याप्रमाणे इच्छा करू ना त्याप्रमाणे माझा भगवान परमात्मा भक्ताच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करत असतो. म्हणून चांगलं मागा, तो देव तुम्हाला मला प्रत्येकाला दिल्याशिवाय राहणार नाही. संतांनी सांगितलेल्या मार्गाने तुम्हाला मला प्रत्येकाला जायचंय. संत महात्मे पावलो पावली तुम्हाला मला प्रत्येकाला विनवतात. लागून या पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला. मग पावलो पावली आपली विनंती करतायत बाबांनो. बसल्या बसल्या तुम्हाला काय करायचे, कर टाळी बोला. हातानं टाळी वाजवायची, मुखानं परमेश्वराचं चिंतन करायचं. कीर्तनकारानं किती सांगितलं विठ्ठल विठ्ठल म्हणा, पण आपण काही विठ्ठलाचं नाव घेत खुशाल नाही म्हणता. घेतलं पाहिजे. कर टाळी बोला मुखी नाम. जे माझे तुकोबाराया तुम्हाला मला त्याचं नामचिंतन करण्याचा आग्रह करतात. ते तुकोबाराय म्हणजे सर्वसामान्य नव्हते. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतसे, तुकया घरी राबतसे, तुकया घरी राबतसे. गुलाम सलाम करी तुकया घरी राबतस. इतके मोठे तुकोबाराया. यम राजा जर समोर आला ना तुकोबारायांना सलाम करायचा. आणि तुकोबारायांच्या घरी जर गेला पडेल ती कामं तो तुकोबारायांच्या घरामध्ये करायचा. इतका मोठा माझा तुकोबारायांचा अधिकार होता. जीवनामध्ये चिंतन करायचे भगवान परमात्म्याचं करा. आणि म्हणून संत महात्मे म्हणतात आपण जिथे जन्माला आलोय आम्ही जगाचा अनुभव घेतला. अनुभवे आले अंगा आणि तो या जगा देतसे. आम्ही लोकांचं ऐकून बोलत नाही. काही काही लोक जीवनामध्ये कधीच कोणाचं ऐकत नाही बर का. एक मनुष्य दवाखान्यामध्ये गेला, दवाखान्यातून आला, हॉटेलमध्ये गेला आणि त्यानं एक वडापाव घेतला. बसल्या बसल्या त्यानं वडापाव खायला सुरुवात केली. शेजारच आणि त्यानं काय केलं, वड्याचं वरचं पीठ काढून टाकलं आणि मधला मधला बटाटा खायला सुरुवात केली. शेजारचा माणूस म्हटला का रे बाबा या परिसरातला एवढा प्रसिद्ध वडापाव आणि तू त्या वड्याचं वरचं पीठ काढले आणि आतला बटाटा खातोय. अरे कशाला दिले 20 रुपये. म्हटला घरी जाऊन बटाटेच खाना 1 किलो तरी येते. त्यानं सांगितलं ग बस तुला काही कळतं का. तो म्हटलं काय झालं. म्हटलं माझी तब्येत बरी नाही, मी आत्ताच दवाखान्यातून आलोय आणि डॉक्टरांनी मला सांगितलंय अजिबात बाहेरचं काही खायचं नाही. वरचं पीठ काढतोय आणि आतला बटाटा खातोय. इतकी हुशार माणसं असतात. म्हणून जीवनामध्ये काही काही लोकांना काही कळत नाही. आपल्याला कळत नसेल तर दुसऱ्याला कमीत कमी विचारा. कारण का त्याच्यामध्ये तुमचा माझा उद्धार आहे. माझे तुकोबाराय म्हणतात माझा देव एवढा मोठा आहे पण माझ्या देवाला व्यवहार पक्का समजतो.
तो प्रथम आपल्या भक्ताकडून घेतो आणि मग देतो. घेतल्याशिवाय कुणाला काही द्यायचं नाही, हा देवाचा स्वभाव आहे. अजय नामदेवराय म्हणतात, गेसी तेव्हा देशी ऐसा असं शिवदार, काय घडू देवा तुझे कृपणाचे दार. नामदेव महाराज म्हणतात, देवा तू किती कंजूस आहे रे, तो प्रथम आपल्या भक्ताकडून घेतो आणि मग देतो. घेतल्याशिवाय कोणाला काही द्यायचं नाही, हा देवाचा स्वभाव आहे. म्हणून आपल्या गावामध्ये सप्ताह चालू आहे. आपल्या आईपतीप्रमाणे देणगी देऊन टाका. आज तुम्ही या देव कार्याकरता जर 1000 रुपये खर्च केले, देव उद्या तुम्हाला 2000 रुपये देईल. 5000 दिले, देव 10000 रुपये देईल. कारण देवाचा स्वभाव आहे, अगोदर घेशी मग देशी, पण घेतल्याशिवाय कोणाला काही द्यायचं नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, आपलं हे जे काही शरीर आहे हे सगळं भगवान परमात्म्याच्या सत्तेनं चालत असतं. या जगामध्ये त्या देवाची फार मोठी सत्ता आहे. त्याच्या सत्तेशिवाय सूर्य चालत नाही, त्याच्या सत्तेशिवाय झाडाचे पान हलत नाही, त्याच्या सत्तेशिवाय तुझी या सत्तेने वेदासी बोल, तुझी या सत्तेने वेदासी बोल, सत्तेने वेदासी बोलणे, तुझी सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोल, तुझी या सत्तेने वेदासी बोल, तुझ्या सत्तेने वेदांशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझे बळे. तुकोबाराय म्हणतात, देवा तुझ्या सत्तेने वेद बोलतो, तुझ्या सत्तेने सूर्य चालतो, तुझ्या सत्तेशिवाय ढगातून पाण्याचा थेंबही खाली गळत नाही. आणि म्हणून देवा तू तुझ्या भक्ताची परीक्षा पाहतोस. परीक्षा पाहून देवा, एवढा मोठा जगाला दान करणारा परमात्मा सगळ्या जगाला दान करतो, परंतु आपल्या भक्ताकडे काय मागतो? अभंगाचे 3रे चरण. एवढा जगदानी, 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 एवढा जगदाने, एवढा जगदाने, एवढा जगदान, एवढा जगदान, एवढा
गोड हा, नवीन नवीन साली म्हणते कधी ऐकलं नाही खूप गोड हा एवढा जगदाने मागे तुळशी जवळ पाणी तुकोबाराय म्हणतात एवढा मोठा जगाला दान करणारा परमात्मा आपल्या भक्ताकडे काय मागतोय तुळशीचं पान मागतो आणि म्हणून जर देव आपल्या भक्ताकडे तुळशीचं पान मागत असेल त्या काय मागतोय तुळशीचं पान भगवंतांनी सांगितले जेव्हा माझा भक्त मला भेटण्याकरता मंदिरामध्ये येतो तेव्हा त्यानं रिकामी हाताने यायचं नाही मग काय बरोबर आणावं पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्ता प्रयशती तदहम भक्त्युपयतम मशामी प्रयतात्मनः एर पत्र पुष्प फळ ते भजवयामीच केवळ वाचुनियमचा लाग निष्कळ भक्ती तत्व भगवान परमात्मा आपल्या भक्ताकडे फक्त पाना फुलाची फळाची अपेक्षा करतो दुसरं काही माझा देव मागत नाही त्याला तुळस फार आवडते आणि म्हणून आजही आपल्या दारासमोर जर तुळस वृंदावन नसेल तर महिला मंडळ उद्या गेल्या गेल्या तुळशीचं रोप आणून लावा कारण ज्यांच्या दारासमोर तुळशी वृंदावन नाही ते स्मशान गरजाना स्मशानात तुळस नसते ज्याच्या दारासमोर तुळशी वृंदावन नसेल त्याला स्मशानाची उपमा आमच्या संतांनी दिली मग कुणाच्या दारासमोर जर तुळस नसेल तर महिला मंडळ उद्या तुळशीचं रोप आणून लावा जिसरी ते तुळशीचं रोप आणून लावेल तुळशीचे रोप लावील जो अनोनी होय श्री हरी प्रसन्न त्या आणि तुळशीचं तुलसी तुलसी असं नामचिंतन जर केलं तुलसी तुलसी वदता ऐसे नाम तयान हरे क्रोध काम नुसतं तिचं नामचिंतन जरी केलं माणसाची काम क्रोध पापे सगळी काही नाहीशी होतात आता शेवटचं उदाहरण सांगते तुळस आरोग्याला किती उपयुक्त आहे ऐका एक दिवस अकबर आणि बिरबल दोघे जण रस्त्याने फिरत चाललेले होते रस्त्याने जात असताना रस्त्यामध्ये बिरबलाला एक छोटंसं एक तुळशीचं रोपटं दिसलं म्हणून बिरबलाने त्या तुळशीच्या रोपाला वाकून नमस्कार केला कारण तुळस हिंदूंना पवित्र वाकून नमस्कार केल्याबरोबर अकबराने बघितलं अकबर म्हटला का रे तुमचे हिंदूंचे देव काही रस्त्यात पडलेले असतात ये क्या है म्हटला क्या नाही ये हिंदू का छोटा भगवान है म्हटले छोटा भगवान मग त्यावेळेला आता दोघे जण अजून चालत चालत पुढे गेले ना अकबराला काय राग आला बिरबल पाया पडल्याचा तो भगवान म्हटल्याबरोबर अकबर पळत पळत आला तुळशीचं रोपटं उपटलं आणि फेकून दिलं तुळस हिंदूंना पवित्र राजाला काही बोलू शकत नाही मनामध्ये राग ठेवला आणि बिरबलाने ठरवलं राजवाड्यापर्यंत जाईपर्यंत याचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही दोघे जण पुढे चालत चालत गेले बिरबल म्हणजे अतिशय चतुर अतिशय बुद्धीने हुशार कुठे काही युक्ती करील त्याचं सांगता येणार नाही पुढे चालत गेले आणि चालत गेल्यानंतर रस्त्यावर बिरबलाला एक आग्याचं झाड दिसलं आग्या माहिती आहे तुम्हाला आग्याचं झाड त्याचा नुसतं आपल्या शरीराला जर लागलं तर शरीराचे आगाग होते त्याचं नावच आग्या मग बिरबलाने काय केलं मगाशी तुळशीच्या रोपाला वाकून जो काही नमस्कार केला ना त्यापेक्षा अधिक कमरेत वाकून नमस्कार त्यानं त्या आग्याला केला अकबर म्हटला बिरबल बिरबल ये क्या है क्या नाही म्हटला महाराज ये हिंदू का बडा भगवान है आता असं म्हटल्यावर याचा राग अजून अनावर झाला आता मोठा देव म्हटल्यानंतर अकबर असा पळत पळत गेला आणि त्या आग्याचं झाड असं मोठं होतं आणि त्याला उपटून फेकायचं म्हणून पळत गेला आणि त्यानं त्या आग्याला कवळी मारल्याबरोबर त्याचं नावच आग्या सगळ्या आगनाची आग झाली दाहू लागला अकबर उड्या मारू लागला रडू लागला बिरबल बिरबल ये क्या हुआ बिरबल म्हटला क्या नहीं हुआ महाराज छोटा भगवान ने बड़ा भगवान से फोन किया मग त्या वेळेला अकबर म्हटला बावळटा तुझी टिंगल बाजूला राहू दे शरीराच्या आग होते दाह होतोय उपाय सांग बिरबलाने सांगितलं महाराज याच्यावर उपाय एकच मगाशी तुम्ही आमच्या छोट्या देवाचा अपमान केला म्हटले हो परत पाठीमागे जायचं त्या छोट्या भगवंताची क्षमा मागायची तसं करावं लागलं तरी चालेल फक्त शरीराची आग शांत झाली पाहिजे अकबर आणि बिरबल परत आले बिरबलाने ते तुळशीचं रोपटं उचललं त्याचा रस काढला अकबराच्या सरंगाला लावला आणि त्याच वेळेला अकबराच्या शरीराची आग शांत झाली इतकी तुळस आरोग्याला उपयुक्त आहे आणि मग प्रत्यक्ष आपण गळ्यामध्येच जर घातली माणसाचं शरीर सुद्धा काय निरोगी राहिल्याशिवाय राहणार नाही म्हणून जीवनामध्ये बघा ही जी काही तुळस आहे ती तुळस फार महत्वाची आहे मागे तुळशी दळ पाणी हा साधकांनी तुकोबारायांना प्रश्न आमच्या भाऊकडे कशाला बघता हो तुम्ही म्हटले ते मागच्या वर्षी पुढच्या वर्षी घालीन म्हणून आता परत म्हणताय बघा पुढच्या वर्षी सांगितले तुम्हाला आश्वास बघा इतकी तुळस आरोग्याला उपयुक्त आहे आणि म्हणून साधकांनी तुकोबारायांना प्रश्न केला की म्हटले तुकोबाराया तुम्ही सांगता जगाचा बाप म्हणे तुळशीचं पान मागतो कुणाकडे मागितलं त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात जगाचं नाही माझं स्वतःचं मी उदाहरण सांगतोय का ज्या वेळेला
तुकोबर यांच्या घरी देव पाहुणे आले होते. पाहुणे घरास्या जाले रुसे कसे काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोडकी जरजर, काय करू उपचार, कोप मोडकी जरजर, काय करू उपचार, कोप मोडकी जरजर, काय करू उपचार, कोप मोडकी जरजर. हरी मोड क्रिया माझा, वरी वाकळांचा छेदा. या पाहुणे घरास्या जाले रुसे कसे काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोडकी जरजर, काय करू उपचार, कोप मोडकी जरजर. तुकोबाऱ्यांच्या घरी देव पाहुणे आली. नेमके जेवायच्या वेळेवर पुरेसं अन्न तुकोबाऱ्यांच्या घरात नव्हतं. माझ्या जिजाबाईनं भरपूर असं पाणी घेतलं, त्याच्यात तांदळाच्या मुठभर कण्या टाकल्या, दरदरी त्या पाण्या माझी रांधलेल्या कण्या. कण्यांचं भोजन तयार झालं. भोजन झाल्यानंतर मुखशुद्धी करता जो विडा देतात त्याच्यामध्ये पान असते, सुपारी असते, बडीसोप असते, लवंग असते. हे काहीच तुकोबाऱ्यांच्या घरी नव्हतं. तुकोबाऱ्या लाजले की अरे जगाच्या बापानं माझ्या घरी कण्यांचं भोजन केलंय आणि मुखशुद्धी करता त्याला पान द्यावं एवढी माझी परिस्थिती नाही. तुकोबाऱ्या लाजली. देवाच्या लक्षात आलं. देव म्हटले तुकारामा लाजण्याचं कारण नाही, मुखशुद्धी करता काय देवा असा प्रश्न पडलाय. म्हटले हो देवा, बाहेर तुळशी वृंदावन आहे देवा, जा एक तुळशीचं पान घेऊन या. माझ्या तुकोबाऱ्यांनी तुळशीचं पान आणलं, देवाच्या हातावर ठेवलं आणि माझ्या देवाने ते मुखशुद्धी म्हणून खाल्लं. मुखशुद्धी तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ, मागे तुळशी दळ पाणी. भगवंत म्हणतात तुम्हाला मला शोधायचे, मी कुठे नाहमसामी वैकुंठे, योगी नामच हृदय, यत्र मद्भक्त गायंती तत्र तिष्ठामी नारदा. माऊली म्हणते किंबहुना पांडवा हरिपला घेवसावा, जेथ नाम घोष बरवा, करीती माझे भक्त गाती तेथे, नारदा मी उभा जेथे, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. पुंडलिक रायची पुण्याई पाहून पांडुरंग परमात्मा पंढरपुरात सगुण साकार झाले. ते एकट्या पुंडलिकासाठी नाही, पुंडलिकाच्या नावाकरता आला पण सगळ्या जगाला सोपा झाला. आला ना बारूपा, आला ना बारूपा, आला बाबा रूपा, रूपा आला बाबा रूपा. झाला सोपा, तुकामणी झाला सोपा. होय भक्ती होय भक्ती केला तुका मागे झाला सोपा, तुका मागे झाला सोपा. होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. इच्छा रे
काय गोड म्हटलं तो महाराज. हा आहा 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 हा असं काहीतरी पाहिजे, म्हणजे ऐकायला जरा बरं वाटतं. श्रोतेही बघत असतात. असो. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा विठोबा रखुमा. जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. चला जय 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 विठोबा. अरे घाला विठोबा रखुमा. रखुमा भावा विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. रखुमाई. विठोबा रखुमा. विठोबा रखुमा. विठोबा रखुमा. पंढरी गोरधारी श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. महाराज की जय. महाराज मारुती महाराज की जय. विठोबा रखुमाई. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा 10वा भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाची वेळही संपली आहे. जास्त वेळ घेणार नाही. शेवटचे 2 मिनिटं आपण संपूर्ण जण ज्या छत्रपती शिवाजी राजांचं छत्रपती शिवाजी राजांना मानतो त्या छत्रपती शिवाजी राजांचं गुणगान केल्याशिवाय मी या ठिकाणी कीर्तन संपवणार नाही. एका माणसाला मला कीर्तनात प्रश्न विचारला, ताई तुम्ही कीर्तनामध्ये राजे राजे म्हणता, पुढे ऐकू द्या,
तुमचे राजे नेमके होते तरी कोण देव होते का तर नीट ऐका छत्रपती शिवाजी राजे नेमके होते तरी कोण विजय सारखी तलवार चालून गेला विजय सारखी तलवार चालून गेला निरड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला मुठभर बावळ्यांना बरोबर घेऊन हजारो सैतानांना नडून गेला आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर 33 कोटी देवांनी ज्याला वाकून मुजरा करावा ना असा एकच मर्द मराठा माझा शोभावून गेला शोभावून गेला शोभावून हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा उगवला तारा तिमिरा गरजा शिवाय उगवला तारा तिमिरा गरजा शिवाय उगवला तारा तिमिरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिरा गरजा शिवाजी राजा युगायुगाचा भारत यवन साखरी करी सरदार युगायुगाचा भारत यवन साखरी करी सरदार यवन चक्री यवन चक्री मराठा होनी कुलदा मराठा मराठा होनी कुलदा हटायला शत्रूच्या पूजा हटायला शत्रूच्या पूजा उगवला तारा तिमिरा शिवाजी राजा उगवला तारा तिमिरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिरा गरजा शिवाजी राजा गळवले हाती की तलवार ओढी राणा गळवले हाती की तलवार ओढी राणा हर हर करी करी कपारी हर हर करी करी कपारी कुणाला राजाचा फौजा कुणाला राजाचा फौजा उगवला तारा तिमिरा उगवला तारा तिमिरा उगवला तारा तिमिरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिरा गरजा शिवाजी राजा भवानी आईचा कृपावरत भवानी आईचा कृपावरत हृदय कानाचं करून भवानी आईचा कृपावरत भवानी आईचा कृपावरत हृदय कानाचं करून आपण यवना करीत जायला आपण यवना करीत जायला हातीचं मिळवलं हातीचं मिळवलं उगवला तारा तिमिरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिरा गरजा शिवाजी सिंहासनाधीश्वर राजाधिराज कीर्तिवंत छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की पवनपुत्र हनुमान की आज या ठिकाणी फसवलं आम्हाला फसवलं का तुम्ही फसले तेच फसले ना असो आज या ठिकाणी आपल्या या गावामध्ये चालत असले पत्रिका दे ना चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहातील आजची ही 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा कीर्तन पुष्प गुंफण्याकरता आज या ठिकाणी माझ्याकडे आलं भगवंताच्या कृपा आशीर्वादाने साधू संतांच्या आशीर्वादाने हरिभक्त परायण एकनाथजी महाराज गरुड यांच्या प्रेरणेने आणि आदरणीय हरिभक्त परायण आमचे बळीरामजी महाराज ढाकणे तेच या कार्यक्रमाचं नियोजन बघत असतात महाराजांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार आजच्या कार्यक्रमाचं ज्यांचं सौजन्य आहे
ते आदरणीय माझे भाऊ मनोज भाऊ साहेबराव शिंदे, अण्णासाहेब केशवराव शिंदे आणि गजानन भाऊ रामदास शिंदे या सगळ्या शिंदे परिवाराकडून आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. त्यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. आणि दरवर्षीच हे तिघही भाऊ आमचे मनोज भाऊ या ठिकाणी मला बोलवत असतात आणि म्हणून दरवर्षी फोन करून सांगतात की ताई मला तुमची तारीख पाहिजे. म्हणून दरवर्षी मला वाटतं हे 3-4 वर्ष असेल, 4. दरवर्षी तुम्ही या ठिकाणी कार्यक्रमाला आवर्जून बोलवता. त्यानिमित्ताने तुमच्या सगळ्या मायबापांचं दर्शन होतं. त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. या कीर्तनाकरता ज्यांनी 2 तास गोड अशी मृदुंगाची सेवा दिली ते आदरणीय हरिभक्त परायण लक्ष्मणजी महाराज कराड. खूप गोड सेवा दिली महाराज. महाराजांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खूप गोड. आमच्याबरोबर आलेले आदरणीय माझे गुरुजी आमचे बंडोपंत पानसरे गुरुजी ते या ठिकाणी आलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचं फार मोठं नाव आहे. म्हणजे आळंदीमध्ये कोण कलाकार त्यांना ओळखत नाही असं नाहीच. सगळे त्यांना ओळखतात आणि म्हणून आज या ठिकाणी गुरुजी या ठिकाणी आले. त्यांनी सातारकर बाबांबरोबरच ते असायचे, पण आता बाबा गेल्यामुळे ते कधीतरी आम्हाला भेटतात कारण आमचे पाहुणे आहेत ना ते. आणि म्हणून आज या ठिकाणी ते कार्यक्रमाकरता उपस्थित झालेत. 2016ला त्यांना महाराष्ट्र शासनाचा कलाभूषण असा पुरस्कार प्राप्त झालाय. आज आपण या ठिकाणी आलात, गोड सेवा दिली. आवडलं का तुम्हाला?